नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात. हा पारंपरिक आणि पौष्टिक नाश्ता बनवायला फारच सोपा आहे. पण तोचपणा कांदा पोह्याचं वाटत असेल तर करण्याच्या पद्धतीत थोडा बदल केलात तर तेच पोहे अतिशय चविष्ट लागतील. काही टिप्स मी या व्हिडिओत तुम्हाला सांगितले आहेत, त्याप्रमाणे करून पहा आणि अनुभव घ्या. चला तर मग पाहूया कसे करायचे हे कांदे पोहे. इथे आपण जाड पोहे घेणार आहोत. माणशी 1 मुठी पोहे हे प्रमाण लक्षात ठेवायचं. आणि सुरुवातीला आपण पोहे भिजवणार आहोत. पोहे भिजवताना एकदम व्यवस्थित पहिले धुवून घ्यायचे, म्हणजे पूर्ण पाण्यात बुडवून. पहा मी कशी दाखवते त्याप्रमाणे बुडवून असे व्यवस्थित धुवून सगळं पाणी काढून टाकायचं. पण सगळं म्हणजे पूर्ण कोरडे करायचं नाही, थोडंसं पाणी त्यात शिल्लक ठेवायचं तळाशी, म्हणजे आपली सगळी बाकीची तयारी होईपर्यंत पोहे एकदम छान भिजतात. ही झाली पहिली टीप. आता आपल्याला कढईत तेल घ्यायचं आहे. तेल घेताना कसं घ्यायचं, एकदम जास्त तेल घ्यायचं नाही. थोड्या तेलातसुद्धा पोहे व्यवस्थित होतात. पोह्यांना तसं कमीच तेल लागतं. आपण आता पहिला सुरुवातीला शेंगदाणे यातून तळून घेणार आहोत. असे वेगळे तळून घेतले की पोहे खाताना हे शेंगदाणे एकदम चुरचुरीत लागतात. आपल्याला हे गुलाबीसर असे तळून घ्यायचे आहेत. आता तेल तापलेले आहे, त्यात मोहरी टाकली आहे, मी चिरलेली मिरची टाकलेली आहे, असा ताजा कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता कांदा. हे व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. महाराष्ट्रात कांदे पोहे हे घरोघरी आठवड्यातनं 2दा तरी बनवला जातो, त्यामुळे त्याला खूपच गृहीत धरलं जातं. पण मंडळी, रोजच्या आहारात त्याचे अनेक फायदे आहेत. हा पोटाला हलका असा पदार्थ पचायला तर सोपा आहेच, शिवाय ऊर्जा देणारा आहे. पोह्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. शेंगदाणे, कढीपत्ता, लिंबू घातल्यामुळे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतेच. आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. आता हिंग टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. यात हळदसुद्धा प्रमाणातच टाकायची. जास्त हळद पडली तर पोह्याचा रंग एकदम पिवळसर येतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि चवीला थोडीशी साखर टाकूया. आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि एक अर्धा मिनिटभर आपण हे ठेवूया. आता पहा, आपले पोहे मस्त भिजलेले आहेत. आता ह्यावरती आपल्याला हे लिंबू पिळायचं आहे. हे लिंबू आपण पोहे फोडणीवर टाकायच्या आधी पिळून घेणार आहोत, म्हणजे ह्याची चव एकदम छान येईल. पहा, आता आपल्याला हे पोहे यावरती टाकून घ्यायचे आहेत. असं लिंबू आधी पिळलं की याची चव एकदम वेगळी येते. तुम्ही असं करून पहा, तुम्हाला लक्षात येईल. पोहे पहा कसे छान मोकळे झालेले आहेत, पण तेवढेच ते ओलसरपणा पण त्यात आहे, अगदी कोरडे नाही आहेत, कारण आपण थोडंसं पाणी त्यात शिल्लक ठेवलं होतं. आणि हे पोहे हे पाणी सगळं शोषून घेतात आणि पाहिजे तसे सुटसुटीत होतात. आता यामध्ये लिंबू हा खरा हिरो इन्ग्रेडियंट आहे. हा एकदम चव बदलून टाकतो. तुम्ही न विसरता हे पोहे यात टाकायच्या आधी लिंबू पिळून घ्या. आता हे आपण परतूया. हां, आपण जे तळलेले शेंगदाणे आहेत ते यावर टाकलेले आहेत. आता हे एकत्रित व्यवस्थित आपण परतून घेऊया. हां, पोह्यांना रंग छान आला आहे. एक वाफ काढायची आहे, त्याच्यानंतर याचा रंग तुम्हाला लक्षात येईल. आता यावरती आपण थोड्या वेळाकरता झाकण ठेवणार आहोत. गॅस बारीक केलेला आहे आणि एक अगदी अर्धा मिनटाकरता झाकण ठेवलं आणि आता परत थोडे पोहे परतून घेऊया. पहा किती छान रंग आलेला आहे आपले पोहे, आणि एकदम कोरडे पण नाही झालेले, असे मऊ मस्त लुसलुशीत झालेले आहे. आता
असे पोहे आपण सर्व करायला घेऊया. पहा किती छान झालेले आहेत पोहे आपले. त्याच्यावरती थोडंसं खोवलेलं नारळ, कोथिंबीर आणि वरनं शेव टाकूया. असे पोहे खायला खूपच छान वाटतं. तुम्ही करून पहा असे कांदे पोहे आणि कसे झाले ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.